संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातोय। सामाजिक संस्था असतील, इमारती असतील किंवा अनेक मंडळ असतील यांच्यामार्फत जो गणेशोत्सव साजरा केला जातोय। परंतु ताडदेव आपण पाहायला गेलं ताडदेव पोलीस वसाहतीकडून आपलं संपूर्ण पोलीस बांधव कर्तव्य बजावून जो आहे तो हा गणेशोत्सव गेल्या 49 वर्षांपासून साजरा करतायत। वर्दीचा राजा असा या ठिकाणी या बाप्पाचं आगमन झालंय। आजचा 4था दिवस आहे। विविध सामाजिक उपक्रम घेऊन या बाप्पाची मनोभावे पूजा जी आहे ती या पोलीस बांधवांकडून आणि पोलीस परिवाराकडून केली जाते। गेल्या 49 वर्षांपासून ही सेवा केली जाते। ताडदेव पोलीस वसाहतीतले अनेक पोलीस बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असतात आणि त्यांच्यामार्फत तो बंदोबस्त पार पाडत असताना दुसरीकडे बाप्पाची देखील मनोभावी पूजा केली जाते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीने बाप्पाचा उत्सव साजरा केला जातोय, काय सांगाल? ज्या पद्धतीने आपल्या मंडळाकडून जे आहे ते या ठिकाणी बाप्पाचं मनोभावी पूजा केली जाते, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम मी TV9 वाल्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आमच्यासाठी आलेला आहात। ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सर्वप्रथम आपण पहिलेच वर्ष अन्नदान योजनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी आपले पोलीस बांधव, पोलीस पत्नी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आपल्याला मोठ्या संख्येने मदत केलेली आहे, एक आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पण सुद्धा। तर त्याच प्रकारे आपण ही जी संकल्पना आहे ती आपण गेले 4 दिवस करत आहे। आजचा हा 5वा दिवस होता आपला। गणपती आगमनपासून ते विसर्जनापर्यंत आपला 10 दिवसाचा असा एक 10 ते 2 हा कार्यक्रम असतो। कमीत कमी 400 ते 500 जे आपले आहेत लोक आहेत ते आपले अन्नदानाचा लाभ घेत आहेत। यासाठी अन्नदान तर होतेच, परंतु इथून पुढचा कार्यक्रम कसे असणार आहेत किंवा यंदा 49वं वर्ष आहे तुम्ही सांगितलं होतं, तर 50व्या वर्षामध्ये पदार्पण करते मंडळ, त्या पार्श्वभूमीवरती कशी नियोजन असेल आपलं? नियोजन म्हणजे आमच्याकडून मंडळाच्या वतीनं वर्दीचा राजा या माध्यमातून आम्ही ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हा 49वा गणेशोत्सव साजरा करत आहोत। पुढील वर्ष आमचं अपकमिंग जे 50वं वर्ष आहे त्याच्यासाठी आम्ही काही थीम्स डिसाईड केलेल्या आहे। यावर्षीची सगळ्यात आवडती आमच्या अध्यक्ष रुपेशजी चौगुले यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वांकडून एक वर्गणीदार, देणगीदार यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण 10 दिवस जी अन्नदान ही योजना यावर्षीची आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा ते आम्ही कंटिन्यू करू की त्याच्यावरती आम्ही बसून ठरवू। परंतु आता पुढील जी येणार आहे अपकमिंग त्याच्यासाठी अवयवदान हा एक फार मोठा विषय आहे जी महाराष्ट्राची नाही पूर्ण भारत देशाची गरज आहे। त्याच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत आणि पुढच्या वर्षी आम्ही त्या थीमचा विचार करत आहोत। आणि राहिला प्रश्न दर असं नाही की फक्त गणपती, ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतं आणि मनापासून हे करतं, लोकांना मदतीचा हात देतं। कोणी आमच्याकडे समजा आमचे पोलीस अंमलदार कोणी जर का समजा आजारी झाले, मोठ्या आजारात त्यांना जर ग्रासलं गेलं तर पूर्ण मंडळाच्या वतीनं त्यांना सगळ्यांकडून एक हे करून एक समूह अमाऊंट दिली जाते। त्याचप्रमाणे वार्षिक एक आम्ही लहान मुलांसाठी सहल आयोजित करतो, कधी राणीचा बाग, कधी नेहरू तारांगण वगैरे अशा प्रकारचे उपक्रम असतात। त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीनं साफसफाई स्वच्छता मोहीम हातात घेतली जाते आणि ज्या पद्धतीचे म्हणजे समाजोपयोगी उपक्रम आम्ही कंटिन्यू राबवत असतो। आणि आमचे मंडळाची संकल्पना जे आत्तापर्यंत ज्या लोकांनी आम्हाला दिलेलं आहे तर एक आत्ता ही टीम रुपेश म्हणून नवीन आम्ही आता एक उदयास आलो आहोत आणि आमचे अध्यक्ष सांगतात त्याप्रमाणे आम्ही सर्व मुलं वगैरे करतो। त्यात माझा ॲडवायझरचा पार्ट आहे, सल्लागार म्हणून मी कार्यरत आहे। धन्यवाद। दुसरीकडे आपण पाहतोय की पूर्ण मुंबईमध्ये आणि मुंबई शहरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक चौकात गणपती पाहायला मिळतात आणि या गणपतींच्या आजूबाजूला पोलीस संरक्षण असतं। 11 दिवस कसं तुमचं नियोजन असतं? कारण की पूर्ण मुंबईभर जे आहे ते 11 दिवस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतो। एकीकडे बंदोबस्त, दुसरीकडे मंडळाचं पूर्ण कर्तव्य पार पाडायचं असतं। याचं नियोजन कसं असतं मग? जसं की आपली वसाहत इथे सर्व पोलीस बांधव व त्यांचे कुटुंब इथे राहतात। पोलीस हा 24 तास आपल्या बंदोबस्तात व्यस्त असतो। ते जरी ती जबाबदारी ते पार पाडत असले तरी सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक संदेश हे देण्यातही तेवढेच ते तत्पर पुढे असतात। जसं की आम्ही मंडळाच्या वतीने 10 दिवस अन्नदान करतो, रक्तदान शिबिर असेल, वया वाटप असतील, पोरांसाठी वार्षिक सहल आम्ही काय आयोजित करतो आहे सायन्स एक्झिबिशन सेंटरला, त्याच्यातही पोलीस बांधव वेळात वेळ काढून पुढे अग्रेसर असतात। आत्ताच नुकताच मंडळाने जो अन्नदानाचा उपक्रम केला आहे त्याच्यात पोलीसवाले हे नाईट ड्युटीला जास्त असतात, तरीही ते सकाळी येऊन न झोपता मंडळासाठी त्या उपक्रमासाठी उपस्थित असतात। जे पोलीस बांधव सकाळी बंदोबस्ताला जातात ते रात्री मंडळासाठी मंडपात येणं, भजन कार्यक्रम होणं या इतर कुठचे संगीत कार्यक्रम त्याच्यातही ते उपस्थित असतात। नक्कीच आपण पाहतोय की एकीकडे पोलीस बंदोबस्तामध्ये हे सर्व पोलीस बांधव असतात, तर दुसरीकडे आपण पाहतोय की सर्व वर्दीतले जे पोलीस असलेले आपल्याला पाहायला मिळतात ते सामाजिक उपक्रम हाती घेऊन जे ते वर्दीच्या राजाचे मनोभावी पूजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन गणेश मोरेसह निवृत्ती बाबर, TV9।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.